फार्म हाऊसवर पार्टी नसली तेव्हा पुरी अय्याशकी करतात ते. पण मी मागच्या महिन्याचे 18 तारखेला आलो आणि 30 तारखेपर्यंत कंटिन्यू डेली ऑर्डर होते. साला पुरी फाटून हातात आली होती. आखरीच्या ऑर्डरला तर 2 पोरं परून घरी गेले होते. मला कामच तेवढा होत होता, 17 18 तास काम करत. म्हणजे सकाळच्या 7 वाजेपासून रातच्या 3 वाजेपर्यंत दररोज झोपायला 3 वाजत. आणि अगर झोपून ना उठला तर तो साला आमच्या गावच्या एक टंगड्याचीच मग दाखवलं तुम्हाला आता तो झोपलाय. आणि आणखी एक इथे असा होता का ज्याच्याकडे जो काम असला तो दिवसभर तोच करत. जसा भांडे धुणाऱ्या बाया दिवसभर भांडेच धुत. म्हणजे ना आणखी जे भाजीपाला कापणाऱ्या बाया राहत होत्या ते भाजीपाला कापतील, आणखी तो कापून झाल्यानंतर पोळ्या करतील. त्याच्यानंतर आणखी एक जो कुक राहत होता तो दिवसभर किचनच्या बाहेर निघतच नव्हता. आम्ही 10 जण होतो. आम्ही दिवसभर प्लेटा वाट्या राहते तेच पुसत होता दिवसभर. तो येतो एकच काम. आणखी तो झाल्यानंतर मग ते गंज इकडे बाहेर आणणे. गावातला कॅटर्सवर आपल्याला वाढा लागते. हा फार्म हाऊस मध्ये नाही का फक्त आपल्याला ते गंजा आणि ते वाट्या प्लेटा पुसणे एवढाच काम आहे. याच कामाचे आम्हाला 800 रुपये भेटत होते. तरी पुरी जिरून जात होती. जिरून यासाठी जात होती का ते पहिले सकाळी उठला का 8 वाजता नाश्ता आणि चाय. मग आणखी 12 वाजले का आणखी त्यांच्यासाठी जेवण. तो झाला का मग आणखी 4 वाजता त्याच्यासाठी जेवण. मग तो झाल्यानंतर आणखी रात्री 17 वेळा ते भांडे घासतात. मग ते घासून झाले का आम्हाला ते पुसा लागत. ते पुसून झाले का मग इकडं स्टॉलवर लावा लागत हे यावाल्या. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.